नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, काल आणि परवा दिवशी मुंबईच्या जागांसंदर्भात एक परिपत्रक खूप फिरलं. म्हणजे एक परिपत्रक असं आलं होतं का संपूर्ण पोलीस स्टेशन वाईज जागा होत्या, का ज्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी 4,900 जागा रिक्त दाखवल्यात अंमलदाराच्या. आणि त्या 4,000 रिक्त जागा आहेत मुंबईच्या 28 फेब्रुवारीपर्यंतच्या 2026 पर्यंतच्या दाखवल्या. मग ही जी भरती प्रक्रिया झाली आपली, ही 25 झाली, 25 झाली, पण ती 24 झाली. त्याच्यामुळे त्या जागा रिक्त आहेत, नाही असं नाही. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा संभ्रम झाला का सर, आता आमच्या भरती प्रक्रियेमध्ये आत्ताची जी काही भरती प्रक्रिया आहे त्याच्यात जागा वाढ होणार आहे का? शक्यतो त्या जागांमध्ये ती जागा वाढ होणार नाही. ती 24-25 ची भरती आहे आणि ह्या ज्या जागा आहेत ह्या 25-26 भरतीच्या जागा आहेत. त्याच्यामुळे त्या जागा त्याच्यामध्ये वाढ होणार नाही. हवं तर ऑलरेडी तुम्हाला 1,000 जागा वाढवून दिलेल्या आहेत ऑलरेडी आधी, बरोबर ना? त्याच्यामुळे त्या जागा त्याच्यामध्ये ऍड होणार नाही. आणि लक्षात ठेवा, आगामी येणारी भरती प्रक्रिया जी असतात त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मुंबई शहरला, मुंबई शहरला मोठ्या प्रमाणात जागा असतात. त्याचबरोबर ठाणे शहर, पुणे शहर, नागपूर शहर, घाटकोपर या घटकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा असतात. इव्हन नाशिक शहरला सुद्धा जागा येण्याची शक्यता यावेळेस नवीन भरतीमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं हा जे परिपत्रक आलं त्या परिपत्रकाबद्दल एक थोडक्यात माहिती सांगितली. काळजी करू नका, त्या परिपत्रकासंदर्भात अजिबात लोड घ्यायचं काही काम नाही. तेवढ्या जागा दिल्यात, आरटीआय नुसार काढलेल्या आहेत. त्या जागांचा आकडा जो वेगळा आहे आणि जे जे अंमलदारांचा रिक्त आकडा आलाय पोलीस अंमलदारांचा तो वेगळा आहे. त्याच्यामुळे परत विद्यार्थी थोडेसे संभ्रमात पडले, पण लोड घेऊ नका. जागा 3-4 हजार जागा मुंबईला अजूनही रिक्त आहेत. म्हणजे आगामी होणारी भरती जर झाली तर ही कमीत कमी 18 ते 20 हजाराच्या आसपास जर भरती प्रक्रिया जर पार पडली तर तेवढ्या जागा त्या ठिकाणी आत्ताही भरल्या जाणार आहेत. ओके. त्याच्यामुळे आपलं एक टार्गेट आहे, ग्राउंड आणि लेखी परीक्षा याच्यावरती फोकस करा, तेच करा. विनाकारण कुठंतरी याची किती जागा सुटल्या आणि यांनी 400 सांगितलं आणि यांनी 500 सांगितलं करत बसू नका. कारण आपलं मेन काम आहे म्हणजे जे मेन कर्तव्य आहे का जे ग्राउंड आणि लेखी तयार करणं किंवा ते करत राहणं. आपल्याकडून काय होतं, आपण प्रत्येक वेळी जाहिरातीच्या वाट पाहण्यातच अख्खा वेळ काढतो आणि जे पोरं कधी जाहिरातीची वाट बघत नाही, जे पोरं किती मिनिट लागेल याचा कधी विचार करत नाही, जे पोरं कधी ग्राउंडची किती कट ऑफ लागेल याचा विचार करते, फक्त अभ्यासात मेहनत करत राहतात. ते सगळे टोटल पोरं जे आहेत, टोटल पोरं हे जे सर्व मुलं आहेत ना, ही सर्वच्या सर्व मुलं तुम्हाला फायनल यादीत नावं दिसतात. त्याच्यामुळे आता आपली एकदम जोरदार तयारी करा. ओके. बाकी काय अपडेट वगैरे असेल तर त्यासाठी आपलं चॅनल फॉलो करून घ्या. मी सर्व अपडेट तुम्हाला पोलीस भरती संदर्भात आपल्या याच्यावरती देते. ओके. धन्यवाद.